नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे, त्याचबरोबर माझ्या संकटांनाही सुरुवात झालेली आहे. सो हे वर्षसुद्धा माझ्यासाठी अजिबात चांगलं नाही आहे, कारण की वर्षातला पहिला सण हा खूप घाणेरड्या पद्धतीने गेलेला आहे. काय सांगणार गाईज, तर हा व्लॉग पूर्ण बघा तेव्हा तुम्हाला समजेल का मी असं बोलत आहे. सो आज आम्ही निघालो होतो पालीला. प्रियांका आणि गणूसाठी नवस बोललेली, तर काय आहे नवस ते तुम्हाला पुढे सांगते मी. तर आम्ही आणि असं नव्हतं की प्लॅन करून आम्ही निघालो होतो, ऑन द स्पॉट आमचं ठरलं होतं. बोलतात ना, बापाचा बुलावा आला की माणूस कसाही निघतो. सो आमचं त्याच पद्धतीने झालं. आज जाऊ उद्या जाऊ नवस पूर्ण करण्यासाठी, पण काय ते दिवस आमचा कन्फर्म होतच नव्हता, डिले करून. सो आमचं फायनली ऑन द स्पॉट झालं आणि आम्ही सकाळी निघालो. त्यात गणूचा एवढा लांबचा प्रवास होता पहिल्यांदा, ते पण बाप्पाकडे. सो त्याची पॅकिंग करायला मला तर रात्रभर झोपच नव्हती, कारण की एवढ्या लहान बाळाला एवढ्या लांब कसं घेऊन जायचं ही सतत मनात अशी धाकधूक होती, कारण की त्याला मला बाहेरचं अजिबात काही खायला द्यायचं नव्हतं, इवन पाणीसुद्धा नाही. सो त्यासाठी मी पाणी वगैरे सगळं काही पॅक करून घेऊन गेली होती. आणि मग आम्ही सकाळी निघालो. तर मी काही लॉगिंग काही केलेलंच नाही आहे, कारण की पूर्णपणे माझं लक्ष गणूकडेच होतं त्याला सांभाळण्यासाठी. सो मग आम्ही ट्रेनमध्ये मी झोपले, कारण की मला पण रात्रभर झोप नव्हती. सो स्टेशनला उतरल्याच्यानंतर त्याला मी नाश्ता आधी भरवला. देन मग आम्ही पोचलो तिकडे. तर तिकडे पोचल्याच्यानंतर ना गाईज, मी हा पार्ट 1 आहे, पार्ट 2मध्ये बघा तुम्हाला समजेलच पुढे काय.